आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यामध्ये गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांनी पंपावरती मोठी रांग केलेली आहे। एलपीजी गॅसचे दर प्रति किलो 80 ते 85 रुपये वरती पोहोचलेत आणि त्यामुळे सांगलीमध्ये ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सध्या सांगलीमधील एका एलपीजी पंपावरती आहोत आणि या ठिकाणी एलपीजी पंपचा एकमेव या ठिकाणी आत्ता साठा असलेला हा पंप आहे आणि त्यामुळं या ठिकाणी गॅस भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती रिक्षा चालकांची गर्दी होते, कारण रिक्षा चालकामध्ये मोठ्या प्रमाणावरती सध्या एलपीजी गॅस हा वापरला जातोय। एकूण सध्याच्या घडीला सांगली शहरामध्ये या एकमेव पंपावरती एलपीजी गॅस मिळतोय आणि जी माहिती आता या पंप मालकाकडून मिळते त्यामध्ये जवळपास 5 ते 6 हजार लिटर साठा या ठिकाणी यांच्याकडे शिल्लक आहे, जो 2 दिवसामध्ये पुरेल इतकाच आहे। नवीन या ठिकाणी गॅस किंवा या ठिकाणी टँकर येईल का नाही याबाबत अस्पष्टता आहे। आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचे एलपीजी गॅस पंपाचे कंपनीचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत। काय एकूण परिस्थिती आहे या एका सध्या गॅसबाबत, किती साठा उपलब्ध आहे सध्या? रेटमध्ये थोडंसं कमी जास्त होत आहे। जसं जशी परिस्थिती नियंत्रणात येईल, युद्ध परिस्थिती नियंत्रणात येईल, नक्कीच आपण जे काय पहिल्याच्या आपल्या काही योजना होत्या, स्कीम्स होत्या, त्या आपण नक्कीच अंमलात आणू आणि पहिला जो आपला काही रेट होता तो आपण 100% पूर्ववत करू, एवढं मी तुम्हाला खात्री। 4-5 दिवसापूर्वी काय रेट होता आणि आजच्या घडीला काय? साधारणपणे एक 8 दिवसापूर्वी आपला 55 रुपये लिटर रेट होता, प्लस त्याला आपण एक स्कीम पण ठेवली होती, जसं की 100ला 20 रुपये या पद्धतीने आपण स्कीम ठेवली होती। परंतु आता परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यामुळे सध्या या आठवड्याभरात रेट जवळजवळ साधारणपणे 20 ते 25% वाढलेला गेला। भीतीपोटीच रिक्षा चालक मोठ्या प्रमाणावरती या गॅस पंपावरती गॅस भरण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।